एका छोट्याशा 2 रेषांनी माझं संपूर्ण आयुष्य बदललं. चवळीच्या दाण्या एवढा बाळापासून रोज आरशात उभं राहून मी एकच प्रश्न विचारायचे. 9 महिने आनंद, भीती आणि अश्रू, एमर्जन्सी, सी सेक्शन आणि पहिल्यांदाच तिला पाहिलं आणि सगळ्या वेदना नाहीशा झाल्या. आज मी माझी पूर्ण प्रेग्नेन्सी जर्नी पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या दिवशीची ती सकाळ अजूनही मला स्पष्ट आठवते. ऑफिसला जाण्याची घाई सुरू होती. रोजच्या सारखी तयारी सुरू होती. गेल्या 8 ते 10 दिवसापासून सतत मळमळ, उलट्या आणि अस्वस्थ वाटत होतं. नक्की काय होत होतं हेच समजत नव्हतं. मग नकळत माझं लक्ष कॅलेंडरकडे गेलं आणि डेट चेक केली. पिरियडची डेट उलटून 12 दिवस गेले आणि मग माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. काय खरंच मी आई होणार? मी कोणालाच काहीच न सांगता प्रेगानूस आणलं आणि टेस्ट केली. ते फक्त 2 सेकंद तासासारखे वाटत होते आणि मग काय, टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्या 2 रेघांनी माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. आणि मग मी ही आनंदाची बातमी सर्वात आधी माझ्या मिस्टरांना सांगितली आणि नंतर आईवडिलांना सांगितली. त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. घरभर आनंदाचं वातावरण होतं. तो दिवस माझ्यासाठी खूप खास बनला. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर माझ्या आयुष्यात एक वेगळीच एक्साइटमेंट सुरू झाली आणि मी आरशात स्वतःला बघू लागले आणि मी माझं पोट नेहमी आरशात बघायचे आणि डॉक्टरांना सुद्धा हा मजेशीर प्रश्न विचारायचे की डॉक्टर, माझं पोट नक्की कधी दिसणार? ते आठवलं ना तर अजूनही मला स्वतःवर हसायला येतं. सोनोग्राफीचा पहिला दिवस माझ्यासाठी खूप खास होता. जेव्हा डॉक्टरांनी पहिल्यांदाच स्क्रीनवर मला माझं बाळ दाखवलं तेव्हा चवळीच्या दाण्या एवढंसं बाळ, ते बाळ नव्हतं तर माझं संपूर्ण जग होतं आणि ते पाहून नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं. नंतर डॉक्टरांनी मला अभिनंदन केलं, कॉंग्रॅच्युलेशन करून मला माझी काळजी घ्यायला, वेळेवर औषधं, छान छान आहार घ्यायला आणि ताण अजिबात घ्यायलाच नाही सांगितला. मग मी डॉक्टरांना पेढा दिला आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन हॉस्पिटलमधून निघाले. हॉस्पिटलचा रिपोर्ट हातात आणि मनात असंख्य स्वप्न होती. त्या चवळीच्या दाण्या एवढ्या जीवासाठी आता मी जगायला लागले. पण खरं सांगायचं तर पहिले 3 महिने अजिबात सोपे नव्हते. सतत उलट्या, मळमळ, अस्वस्थ वाटणं, बेचैनी, चक्कर येणं असं सुरूच होतं. कोणत्याच पदार्थाचा वास सहन होत नव्हता. ऑफिसला जाण्याची पण इच्छा नव्हती. तर मी स्वतःची जास्त काळजी घ्यायला लागली. वेळेवर औषधं, छान छान आहार आणि जमेल तितकी विश्रांती घ्यायला सुरुवात केली. फर्स्ट ट्रायमेस्टर कंप्लीट झाला. नंतर सेकंड ट्रायमेस्टर आला. खरी प्रेग्नेन्सी मी इथून एन्जॉय करायला सुरुवात केली. कारण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये मला एवढ्या क्रेविंग्स व्हायच्या की हे खाऊ, ते खाऊ, काय काय खाऊ असं सतत सारखं वाटायचं. आणि माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या आईवडिलांनी पण माझे तेव्हा खूप लाड केले. माझ्या मिस्टरांना माझ्या क्रेविंगची एवढी सवय झाली की मध्यरात्री पण मला काय खावंसं वाटलं की लगेच ऑर्डर करायचे. मला असं सतत वाटायचं मग असं जर असेल तर मी नेहमीच प्रेग्नंट राहते ना, असं मी त्यांना तेव्हा म्हणायचे. सो सेकंड ट्रायमेस्टरमध्ये मी माझी प्रेग्नन्सी खूप एन्जॉय केली. मस्त खात पीत होते आणि सतत मी अर्ध्या तासाने मला भूक लागायची आणि मी खायचे. सो या खूप म्हणजे त्या सेकंड ट्रायमेस्टरच्या आठवणी अजूनही मला आठवतात. तेव्हा माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या मिस्टरांनी मला खूप जपलं. सेकंड ट्रायमेस्टर तर खूप आनंदात गेला आणि मग थर्ड ट्रायमेस्टर सुरू झाला. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे माझ्या ज्या बाळाच्या अवतीभोवतीचं जे पाणी आहे त्याला ॲम्नॉटिक फ्लूइड म्हणतात, त्याचं प्रमाण वाढलेलं आणि मग चिंता अजूनच वाढायला लागली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर जसं म्हणतील तसं मी करत गेले आणि त्याचा रिपोर्ट नॉर्मल आला. मग लगेचच जस्टेशनल डायबिटीज 8व्या महिन्यामध्ये मला डायग्नोज झाला. जसं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यानुसार मी तसंच पाळलं. वेळेवर औषधं, खाणं पिणं आणि सगळ्या गोष्टी मी तंतोतंत डॉक्टर जसं सांगतील तसंच केलं आणि त्याचाही रिपोर्ट नॉर्मल
नॉर्मल आला आणि सगळं सुरळीत चालू होतं. आणि तेवढ्यातच डिलिव्हरीच्या 9व्या महिन्यामध्ये मी 9वा महिना लागला मला, तेव्हा मला वैजनियल इन्फेक्शन सुद्धा झालं आणि अजूनच चिंता वाढली. मला असं वाटत होतं की आत्ता डिलिव्हरी होते की काय, 8 मंथ संपून 9 मंथमध्ये. पण ते डिलिव्हरीचं पेन नव्हतं, ते वैजनियल इन्फेक्शनमुळे माझ्या पोटात अचानक सडनली दुखायला लागलं आणि खूप दुखायला लागलं, सहनच होत नव्हतं. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तसंच सांगतील तसं मी पालन केलं. जेही डॉक्टरांनी मग माझं जे इन्फेक्शन होतं, वैजनियल इन्फेक्शन, तिकडचं जे पाणी होतं ते सगळं पाणी काढून टाकलं आणि मग माझे तेही रिपोर्ट नॉर्मल आले. सो असं सगळं 3rd ट्रायमिस्टरमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. चिंता तर होती, खूप भीती वाटत होती की काय असं का झालं. तेव्हा मला असं सतत प्रश्न पडायचा की माझ्या बाबतीतच का, माझ्या बाळाला तर काही होणार नाही ना, सुरक्षित असेल, असं सतत वाटायचं. आणि घाबरणं हे स्वाभाविक आहेच, पण घाबरून जाऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जसं जसं डॉक्टर म्हणतील प्रत्येक सोनोग्राफी विजिट आणि सगळं आपला आहार, औषधं, सगळं डॉक्टर जसं जसं सांगतील तसंच करा. असे माझे 9 महिने कंप्लीट झाले आणि डॉक्टरांनी जी डेट दिली होती त्या डेटच्या आदल्या दिवशीपासून मला कळा सुरू झाल्या. सुरुवातीला मला असं वाटलं की ह्या फॉल्स कळा असू शकतील, अजून वेळ असेल. पण नंतर जशी परिस्थिती बिघडत गेली आणि माझं पेन जे आहे ते कंट्रोलच्या बाहेर गेलं आणि मग मला समजलं की नाही, आत्ता खरी वेळ आली आहे. आता काही तासातच मी माझ्या बाळाला बघणार होते. मनात खूप एक्साइटमेंट होती, भीती खूप होती, खूप नर्वसनेस होतं. पण बाळाला बघण्याची जी आतुरता होती ना, की कधी मी माझ्या बाळाला बघते आहे, खूप म्हणजे खूपच वेगळी होती. आणि ते प्रत्येक सेकंद हे मला एकदम तासासारखे वाटत होते. मग मी माझ्या मिस्टरांना आणि आईला सांगितलं की नाही, मला आता हे जे पेन आहे ते फॉल्स पेन नाही आहे, आता ती वेळ आलेली आहे. आता मी तातडीने लगेच माझ्या घराच्या 10 मिनिटाच्या अंतरावर हॉस्पिटल होतं. सो मी लगेच ॲडमिट झाले, सकाळी 6 वाजता ॲडमिट झाले. आणि त्या ज्या बेडवरती मी जेव्हा कळा देत होते जोरात, तेव्हा मी देवाकडे, स्वामींकडे एकच प्रार्थना करत होती की स्वामी प्लीज माझं बाळ निरोगी असू दे, लवकरात लवकर माझी डिलिव्हरी सुखरूप होऊ दे आणि मला माझं बाळ बघू दे. मी हेच स्वामींकडे प्रार्थना करत होती. सकाळी साधारण 6 वाजता ज्या मला लेबर पेन सुरू झाल्या, त्या 11 वाजेपर्यंत मी पेनमध्येच होते आणि त्या वेदना मी शब्दातही सांगू शकत नाही, एवढ्या भयंकर होत्या. असं वाटत होतं की पूर्ण शरीरातले 100 हाडांवर एका हातोड्याने कोणीतरी ठक 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 एवढं हॅमर करतंय. सो एकाच वेळी 100 हड्ड्या तुटतात, एवढं खतरनाक पेन. पण त्या बेडवर त्या कळा देताना मी एकच प्रार्थना करत होती की स्वामी माझं बाळ हे सुखरूप असू दे आणि मला लवकरात लवकर सोडवा या त्रासातून. मी लिटरली असं म्हणजे वाटलं की नाही, आता मी जाणार की काय वरती, एवढं म्हणजे आता मी नाही जगू शकत. एवढं मी तिकडच्या ज्या सिस्टर आहेत त्यांना मी म्हणत होते की आता माझी वेळ आलेली आहे, आता मी मरणार आहे, प्लीज ह्या माझ्या बाळाला चांगलं माझ्या आईकडे आणि माझ्या मिस्टरांकडे सोडा. मी एवढं हतबल झालेली. हे ऐकून तिकडचे डॉक्टर आणि नर्सेस पण हसायला लागले माझ्यावरती तेव्हा. मग नंतर त्या पेनमध्ये अचानक 11 वाजता माझ्या आईला आणि मिस्टरांना डॉक्टरने केबिनमध्ये बोलवलं की
आता एमर्जन्सी सी सेक्शन करावं लागेल, कारण बाळाने पोटात ही शी केलेली आहे. नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपण वेट करूयाच नको. एमर्जन्सी सी सेक्शनसाठी माझे आई आणि मिस्टर खूप घाबरले की मग ते म्हणाले की नाही, जे बाळाच्या आणि आईच्या सुरक्षिततेसाठी योग्य आहे ते करा. मग डॉक्टरांनी सी सेक्शनसाठी मला OPDमध्ये नेलं आणि मला भूल दिली आणि इथून कमरेपासून खाली जे काही चालू आहे ते मला काहीच आठवत नव्हतं. फक्त त्याच्या आधी मी माझ्या डॉक्टरांना एक रिक्वेस्ट केलेली की जेव्हा माझं बाळ येईल तेव्हा माझ्या फक्त ह्या छातीवरती ठेवा, बस एवढंच मी रिक्वेस्ट केलेली आणि ते डॉक्टरांनी ॲक्सेप्ट केली. 11 ते 11:30च्या दरम्यान हे ऑपरेशन असंच, म्हणजे 11:15 ते 11:45ला सुरभी बॉर्न झाली. त्या कळा सोसत मी मला झोप लागली तिकडे जेव्हा माझं सी सेक्शन खाली सुरू होतं आणि फक्त हलका मी रडण्याचा आवाज ऐकला आणि फक्त रडण्याचा आवाज ऐकला आणि नंतर सगळे सिस्टर वगैरे OPDमध्ये बोलायला लागले, मुलगी झाली असं सगळे ओरडायला लागले आणि खूप खुश झाले. आणि मुलगी झाली हे ऐकून माझा आनंद तर गगनात मावेनासा झाला, कारण मला मुलगीच हवी होती. मी स्वामींकडे एकच प्रार्थना केली की प्लीज स्वामी मला मुलगी द्या, मला मुलगीच हवी आहे. आणि स्वामींनी सुद्धा माझी हाक ऐकली आणि मला छान क्यूट गोंडस अशी देवाने मुलगी दिली. खरं तर माझ्या घरात लक्ष्मी आली आणि या लक्ष्मीला मी खूप जपेन, खूप प्रेम करेन, खूप काळजी घेईन. कारण मी तेव्हा स्वामींना सांगितलेलं की स्वामी, माझ्या हक्काचं ज्याच्याशी मी शेअर करेन प्रत्येक गोष्ट, अशी मला मैत्रीण नाही आहे. सो मला अशी एक माझी बेस्ट फ्रेंड दे की जिच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करेन, तिला सांगेन, तिच्या गोष्टी मी ऐकून घेईन, आम्ही खूप छान घट्ट मैत्रिणी राहू. मग स्वामींनी मला माझी खोडकर मस्तीखोर माझ्यासारखी चुलबुली अशी मला शुभू दिली आणि खूप हॅप्पी आहे. मला जेव्हा माझी शुभू झाल्यापासून माझं जगच पूर्ण चेंज झालं. त्या दिवशी फक्त माझ्या शुभूचा जन्म झाला नाही तर माझासुद्धा एक नवीन जन्म झाला. सो ही होती माझी प्रेग्नेन्सी जर्नी. खूप सुंदर असा आईचा प्रवास, अविस्मरणीय होता. प्रत्येक आईची स्टोरी, प्रेग्नेन्सी जर्नी ही वेगळी असते आणि खूप खास असते तिच्यासाठी. तर तुम्हाला ही माझी प्रेग्नेन्सी जर्नी आवडली असेल तर लाईक, फॉलो, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुमच्या प्रेग्नेन्सीची जर्नी कशी होती, काय अप्स अँड डाऊन्स आले तेही सुद्धा सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.